धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र माणसाव घोड्यामध्ये टेंबे स्वामी सद्गुरू टेंबे स्वामींची कृपा, माता यक्षिणीची कृपा, ग्रामदेवता यक्षिणी ब्रह्मदेव दत्तगुरु आणि सद्गुरू टेंबे स्वामी यांच्या कृपेने दरवर्षाप्रमाणे टेम्पो चालक मालक संघटना मानगाव टिटा यांच्या वतीनं भरभरचे कार्यक्रम 2 दिवस साजरे केले जातात. आज पहिला दिवस आमने सामने डबलवारीचा जंगी सामना आम्हा 2 गावांमध्ये आयोजित केलेला आहे. ज्यांचं प्रथम भजन झालं ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदीप लोकेबुवा, लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करू परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने टेम्पो चालक मालक संघटनेने आम्हाला पाचारण केल्याबद्दल येथील सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कैलासवासी गायचोर बुवा, कैलासवासी भजन सम्राट कृष्ण पवार बुवा, कैलासवासी राजाराम सावंत बुवा यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. सन्माननीय या गावचं भूषण ज्यांनी कोकणभर आपलं नाव लौकिक केलं ते आमचे मित्र प्रमोदजी धुरीबुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र दीपकजी नानसीबुवा, त्याचप्रमाणे आनंदजी काकडेबुवा, निलेश दिलीबुवा या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. माझे मित्र ॲडव्होकेट दीपकजी यांना सुद्धा मी मनाचा मुजरा करतो. अनेक नामवंत युट्यूबर्स जवळजवळ 6 जण या ठिकाणी आलेले सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. अनेक नामवंत भजनी बुवा, पकवान वादक, तबला वादक, नाट्य कलाकार, दशावतार कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. हो ब्राह्मणपती मालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा करतो. संभाजी महाराजांना मनाचा करतो. माझे गुरुभाऊ गुरुवर्य जीवन परिवार यांच्या अभिवादन करतो. साहेबांच्या आशीर्वाद या ठिकाणी आगमन शामले डबलवारी भक्ताला सुरुवात करतो. अतिशय सुंदर असं साऊंड, निखळ आणि स्वच्छ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आमचे परममित्र या ठिकाणी श्रीकृष्ण सावंत, त्याचप्रमाणे माझे ज्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये आपली डबलवारीची माध्यमातून आपल्या, ते स्वतः पत्रकार आहेत, आता प्राध्यापक झालेले आहेत, श्रीकृष्ण सावंत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर सलाम. माझे मित्र श्रीकृष्ण नेवगी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. या विभागाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी संजयजी पडते, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी येऊन गेली. आमचा सत्कार झाला. मनपूर्वक सर्वांना मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर बुवा आज माझ्या जोडीला आहेत. कागद होय हा मध्ये येत नाही ते कागद होय देऊ आता ते कागदाटी देऊ ह्यात तुमचा नडता बुवा
जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. त्या देवाच्या रूपात ते इले असतील कागद मागत, त्याचा अपमान करायचो ना. ह्याच नाडता एक नंबरचे बुवा सध्याच्या घडीला. मी प्रामाणिकपणे जसं माझं कौतुक केलं तसं मी त्यांचं पण नेहमी करत असतो. युट्यूबला तुम्ही बघता. सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात पाहिलेले पहाडी आवाजाचे बादशाह वामन खोपकर आणि यांचे गुरुजी विजयजी परब, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या बरोबर सध्याच्या घडीला जर पहाडी आवाजाचे बादशाह कोण असतील तर ते सन्माननीय संदीप लोके बुवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे आहे बुवा ते आहे, त्याच्यात वाद नाही. फक्त एकच दोष त्यांच्यातला असणारा एक दोष सांगतो. बाकी सुंदर बुवा माझे मित्र आहेत. फक्त एक दोष त्यांना असणारी घमेंडी. समोर त्याला कवी लेखायचं. हा गोरख कल्याण राग नाही बुवा. अरे 30 वर्ष माका भजनात झाली हो. लिहून घ्या. चव्हाण बुवांना 30 वर्ष भजनी क्षेत्रामध्ये डबलबारी मध्ये झाली. मला स्वतःला 26 वर्ष झाली. म्हणजे वरिष्ठ भजनामध्ये कोण आहे तुमच्या बरोबर? येता काय इशारा कसले? बुवा माझे मित्र आहेत, एकमेकाला आम्ही बोलतो. हे फक्त 3 तास 4 तासाचा हा खेळ आहे. ते मला बोलतात, मी त्यांना बोलतो. हा 4 तासाचा. मनात काय नसतं का आमच्या काय वाटेवरून भांडण किंवा कलमा आमच्या दारात होता असातला काय भाग नाही. ते देवगड मी कुडाळ. पण एक लक्षात ठेवा बुवा, कुडाळ ही खरी भजनाची पंढरी आहे बुवा. लक्षात ठेवा, कुडाळ ही भजनाची पंढरी. जशी देवगड आम्ही तिथे गेल्यानंतर सांगतो तशी कुडाळी भजनाची पंढरी. अरे याच ठिकाणी या गोटोज गावामध्ये अरे भजन महर्षी भजन सम्राट ज्याने महाराष्ट्र पदाक्रांत केला होता, महाराष्ट्राने त्यांना उचलून धरलं, ते कृष्णा पवार बुवा याच गोटोस याच कुडाळचे बुवा आहेत. लक्षात घ्या. आणि त्यांचं नाव तुम्ही सुरुवाती विसरला. अरे ज्याची खावी पोळी तिची वाजवावी टाळी. माफ करा, नंतर आठवण झाल्यावर घेतले. आणि तुमका माहित नाही हे गायचोर बुवा प्रसिद्ध बुवा. हे गायचोर बुवा तुम्हाला माहित नाही नाव ऐकून? राजाराम सावंत बुवा इथलेच बुवा. त्यांची नावं घेतली पाहिजे. हा नमस्कार. सावंतवाडी स्टेट बँक. अरे वा वा, धन्यवाद मंडळ, आभारी आहे. माजी सैनिक रत्नाकर सावंत हवालदार, क्या बात आहे. या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो. उघडदार देवा आता तरी देवा मला पावशील का? हा ते घेणार 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 घेणार. तुम्ही तरी जाऊन बसा. घेणार बघा खुर्ची या. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो. जास्त वेळ नाही घेणार. गजरामध्ये सुद्धा वेळेचं बंधन या ठिकाणी घातलेलं आहे. 40-40 मिनिटं गजर बुवा दिलेला आहे. त्याच्यामुळे पथ्य पाळणं ही गरजेचं आहे. रूपाचा अभंग कुठला किंवा काय ते मी सगळं सांगणार आहे. हा सकाळी बोलूया आपण. सागमध मनी धमग गमप गमरी सानी सदानी धनी सागा गमप गमारे
ध सा सा नि ध नि ध म ग म ध ग म ब ग म रे सा नि ध ध नि ग म ध नि ध ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि जायचे थंय वामनराव खंय आहे सुरा चंद्रभा चंद्रभा आहे सुरा चंद्रभा सर्वांचे जाणावे ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे जे तुम्ही पहावे वेदशास्त्र जे तुम्ही पहावे वेदशास्त्र नमन करावे कुलदैवतांशी नमन करावे कुलदैवतांची माता पितरांशी सर्व भावे माता पितरांची सर्व भावे मस्तक ठेवावे संतांची हे चरणी मस्तक ठेवावे संतांचे चरणी सदा वसोवानी शिवना सदा वसोवानी शिव शिवायचे उच्चारावे मुखे शिव शिवाचे उच्चारावे जन्म मरण दुःखे नाशताती जन्म मरण दुःखे नाशताती जन्म मरण दुःखे जन्म मरण दुःखे नाशताती जन्म मरण दुःखे नाशताती जन्म
विलास गावकर मुंबई माऊलीने आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. भगवंता त्यांच्या इच्छा पूर्ण करा. धन्यवाद. हनुमान मित्र मंडळ मानगाव या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. वा आज ज्या ठिकाणी आपण आलोय तिकडे पुढे गेलात तर आमचा गड दिसतो. अनेक बाऱ्या तुम्ही इकडे केलेल्या आहेत. रांगणगड इतिहासामध्ये सुद्धा त्याची नोंद आहे. असा आमचा पवित्र रांगणागड बघण्यासारखा आहे. पर्यटकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अशा या 36 गाव ज्या ठिकाणी एका ठिकाणी वसलेले आहेत असं हे माणगाव खोरं. आणि या माणगाव खोऱ्यात भजनाची परंपरा, अनेक क्रिकेट सामने, व्हॉलीबॉलचे सामने, दशावतार कलाकार, अनेक नामवंत कलाकारांची खाण असणारं हे माणगाव खोरं आहे. 36 गाव जवळजवळ एकत्र नांदतात, एक विचाराने नांदतात. एकदा एकजुटीसाठी या गावासाठी एकदा टाळ्या वाजवायचा जोरदार. म्हणून म्हणजे कृष्णा पवार बुवांचे पट्ट शिष्य ज्यांच्या घरी आम्ही गेलेलो ते समोर बसले असते बघा. राजन सावंत नाच कळा आणि गणपती बोला देवाशिवाय नाच करायचा नाही. पेटीचे बाबतीत हे काय काय आमचा इथं कृष्णा पवारांच्या बरोबर राहुल बुवा त्यांनी तुम्ही आता ते मगाशी हर हर हरेश्वर काय गातात ते. स्वतः ऑर्गन घरात आहे. पॅरिसच्या स्वराची पेटी आहे, जर्मन स्वराची पेटी आहे. कलाकार असावा, नम्र स्वभावाचा असा आमच्या राजन सारखा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. म्हणून लहान पद देगा देवा मुंगी साखरेचा रवा. माझ्या एवढं कोण नाही, माझ्या वर आवाज लावणारं कोण नाही. गोरख कल्याण फक्त मीच गातात. हो ती प्रार्थना तुम्ही कल्याण थाटात बुवा कल्याण रागात गायला ती प्रार्थना. एवढं काय थोडं ना गोरख कल्याण म्हणा. अरे खमात थाटाचे सगळे राग आहेत. कल्याण मध्ये गायला तुम्ही कल्याण राग आहे. खमात थाटात हे गोरख कल्याण राग बरोबर. राजन भाऊ गोरख कल्याण राग हा खमात थाटात येतो. बरोबर असेल तर सांगायचं बरोबर. मग तुमका खमात थाट माहिती आहे बुवा. खमात तुमका खमाज आणि फाम आवाज लावलं वर बस झालं खमाज आणि फाम असू दे. बाकी मी त्यांच्या भजनाचं नाव नाही ठेवणार कारण भजन हे भजनच आहे. भजन अक्षर 3 आहे. भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनाच्या माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. परमेश्वराकडे या कलियुगामध्ये जवळ जाण्याचा मार्ग कुठला असेल तर ते नामस्मरण भजनच आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. हे सगळं दिसतं, हे सगळं नाशवंत आहे. लोके बुवा नाशवंत आहे, 1 नंबर तो चव्हाण बुवा नाशवंत आहे.
हे दिसतं हे सगळं नाशवंत आहे आणि तो दिसत नाही तो परमेश्वर आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे भजन आहे. हेच आपल्याला तारणार आहे. बाकी सगळं काही नाही. मजा करूया, हसत खेळत हुआ डबलबारी करूया. 3 तास 4 तास काय लोक थांबतील तोपर्यंत मजा करायची. एकमेकाची उली धुली काढण्यापेक्षा लोकांना काहीतरी चांगलं देण्याचं काम करूया अशी माझी विनंती आहे. एक वरिष्ठ मानता तुम्ही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. बाकी काय नाही. आमका क्लेश करू तो नाही म्हणजे काय ऐकाय दांडे दांडे घेऊन ये. आमका क्लेश करू नको, आमका क्लेश करू नको. माका कंटाळू लागली असतो म्हणजे काय पकवा तवटे हे हेमंतजी तवटे हे तवटे बुवा आमचा अभिषेक सुतार ही मंडळी काय दांडके घेऊन येते मारामारी करून. आणि समजा तशी वेळ येईल मी नुसतो अंगार करून पडले तुमच्या बस लावून गा नाही हो पडाच नाही आपण बोलतोय पडा काय खुळावलं म्हणून काही नाही. शेवटी आपल्याला एकच मार्ग तुमचा आणि माझा एकच आहे नामस्मरणाचा. म्हणून भजनाची सुरुवात भजन स्वरूपात बुवा 15 मात्रा सुंदर बुवा गायला आपलातून भजन आपलातून भजन 15 मात्रा हे चांगलं आहे चांगलं त्याला सलामत आहे. आणि तुमच्यावर भजन करताना मजा येते कारण तुमच्याकडे भजन नाही कोणाकडे तर तुमका माहिती तुमचीच जोडीवाली जसं तुम्ही माका विचारला रूपावलीत राग आता मी कुठल्या रागात गातो ते सांगायचं. हे भजन कुठल्या रागात तुम्ही सुरुवात केला म्हणून माका विचारूचा लागला नाही तर नाही. नाही तर माणसाला हा नानाची मला पकवडला साथ करतायत सर्वांना ज्ञात आहेत. काय माझ्याकडे असतात महेश बरोबर तुषार कधी कोण नसले ते तर नक्कीच मला सहकार्य करतात मनापासून. आमचे हेमंतजी तवटे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि तबल्याला तिकडे आहेत आमचे अभिषेक सुतार अतिशय सुंदर गोड हात आहे त्यांचा आणि तुमचे आशीर्वाद त्यांना द्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या जोरदार. मग तिकडे हमिंग मारते ठीक आहे. त्यांनी 15 आपण त्यांच्यापेक्षा लहान आहोत. ते मोठे बुवा आम्ही जरा लहान बुवा. आम्ही 12 मात्रा घेतो त्यांनी 15 आम्ही 12. निधा धानी माझा गमा धानी 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 धम गम गम धम गम मग मग सज सज निजा गमानी मग चला
धन्यवाद माऊली. तुमच्या टाळ्या दोन्ही कलाकारांसाठी हेच अपेक्षा असते. कुठलाही कलर आज 30-31 वर्ष डबल बारी क्षेत्राला मला झाली. 19 वर्षाचा असताना मी पहिली डबल बारी केली. संजय परबुवा, चंद्रकांत कदमबुवांचे शिष्य. आणि आतापर्यंत ही हरिनामाची गाडी भगवंत आपल्याकडनं करून घेतोय, चालून घेतोय. कारण आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो भक्ताने. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. वा झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय. कृष्णा पवार बुवांचा अभंग आहे. चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. तो करून घेतोय, तुम्हाला आम्हाला करायला लावतोय बुवा. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून आज लोके बुवा तुम्ही बुवा झालात, मी सुद्धा आज बुवा झालो, पुण्याई आहे. हे सगळ्यांच्या प्रारंभात नाही. म्हणून लक्षात ठेवा, अहंपणा नको. तुम्ही काय मी काय. लहानपणा दे का देवा, मुंगी साखरेचा रवा द्या पैसे. आणि ह्या घ्या. अरे 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 रणटोळ्याच्या खंटोळा. आनंद कांदळे बुवा यांच्याकडून बुवांसाठी 100 रुपये आणि हेमंत साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद बुवा. आवाज कमी करू नको बाबू, मॉनिटरला वाजवा. काय कुछ करू नको. बरोबर बुवा. राजन सावंत धावनळे या माऊलीकडनं हे माझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे अवधूत गायचोर ग्रामपंचायत सदस्य मानगाव या माऊलीकडनं आमचे पकवाजी हेमंत तवटे यांच्यासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. हॅलो 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 मौत कपूर हे सर्कस मध्ये मौत कपूर असतो. हॅलो असं होतं मगाशी बरोबर. हॅलो ठीक आहे ठीक आहे. बुवा आणि आता सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देऊ पाहिजे. बुवा जरा नीट आहे. रूपाचा अभंग तुम्ही जो घेतला माझ्या अकलेप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे तो रूपाचा अभंग नाहीये. संत जनाबाई बुवा म्हणतायत तो भक्तिमय अभंग. त्यांना सांगायचा उद्देश काय बुवा, की देवभावाचा भुकेला हा अत्यंत लोकप्रिय वारकरी संप्रदाय लोक घेतात अभंग. भगवंताला बाह्य रूप किंवा रंग किंवा श्रीमंती नको आहे. भगवंताला बाह्य रूप, कपडे, श्रीमंती, पैसा अडका भगवंताला नको आहे. भगवंत कुठला प्रिय आहे, भगवंताला काय वया, देव भावाचा भुकेला. भक्ती आणि भाव देवाला पाहिजे. बाकी पैसे अडके देव मागत नाही. ह्या त्याच्यात सांगितलेला अभंग आहे संत जनाबाई. पण रूपाचा अभंग पण आहे असं माझा अजूनही मत आहे. टवटे बुवा तुमचं काय म्हणणं, असं त्यांचं म्हणणं की आज टवटे बुवाला पण कळा पाहिजे ह्या रूपाचा अभंग आहे की नाही. युट्यूबला डाउनलोड करा. हा रूपाचा अभंग आहे का बुवा? रूपाचा अभंग नाही, हा भक्तिमय अभंग. देवभावाचा अभंग. त्याच्यामध्ये शब्द आहे कानी कुंडले मकराकार किंवा पितांबर हे शब्द आहेत. रूपाचा अभंग नाही. देखून या तुझ्या रूपाचा आकार हा रूपाचा अभंग होतो. आवडे रूप गोजिरे सगुण
हा रूपाचा अभंग होतो. अशी रूपाचे अभंग आहे. पण देव भावाचा केला. उद्या सकाळी रूपाचा अभंग माणसाला आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या ह्या म्हटल्या चाला. ह्यो रूपाचा अभंग चाला. उद्या सकाळी असा म्हणायचा तुम्ही आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले ते ऋषी. आम्ही वैकुंठवासी चला रे जाऊया. होय रूपाचा अभंग नाही. परत सांगताय रूपाचा अभंग किती वेळा पण घेतला. प्रत्येक वारी सांगताय हा बुवा रूपाचा अभंग नाही. अभंग आहे पण तो रूपाचा अभंग आहे. याच्यात वर्णन आहे शेवटपर्यंत चरणामध्ये. पण तो रूपाचा अभंग नाही या माताचं मी आहे. तुमका जाणून असला तर बघा, मानूच असला तर माना, नाही मानूच असला तर चाला. तुमच्या मर्जी, तुमची मर्जी. धन्यवाद. आणि हा अभंग कॅसेट मध्ये बुवा गायलेला आहे. विजय परबुवा तुमचे गुरुजी हा अभंग गात नव्हते. जर तुम्ही त्यांच्याकडे शिकलात त्यांचे शिष्य विजय परबुवा अभंग गात. हा अभंग तेजस मेस्त्री बुवानी कॅसेट मध्ये गायलेला आहे. देवभावाचा केला हा अभंग गायलेला आहे. रूपाचा अभंग गायलेला नाही. त्यांचं ऐकायला तुम्ही हे घेतला पण कॉपी करावी. पण कॉपी करताना सुद्धा डोकं लागलं. हे फार महत्वाचं आहे. आता लोक बुवा म्हणतात पेटी. सुरुवातीला माझा काय उल्लेख झालो बुवानी पेटी किती वाजवली. लोणचा जेवणात अधिक सवंगवर. लोणचा किती व्हाया जेवणात, मीठ किती व्हाया जेवणात. म्हणजे त्यांचा म्हणणं काय पेटी मी अधिक वाजवते. अरे जे का वाजूक येतात तो वाजवता, जे काही येत नाही तो काय करतो दाबूनच ठेवतो. अरे ही पायपेटी आणलेली कशाची आणलेली. मी हातपेटी घेऊन येत असतं. माझे माय झाली असती गाडी. म्हणजे पायपेटी कशाला. हे पायाने हात मारायचे. वर दोन हात लागलेच पाहिजे, वाजले पाहिजे. दशावतार मध्ये पेटी नाही तर दशावतार होऊ शकत नाही. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. वाजलेच पाहिजे. उद्या जाऊ दशावतारा कसा उद्या नाटक वाजवायला करायचं. येऊन सांग पेटी कमी वाजवा. नागेश शिंदे या माऊलीकडनं आवड हे रूप भोजरे सगुण विलंबित अभंग घ्यावा. नागेश भाऊ घेतो पण त्याची सुद्धा चर्चा केली जाणार. तो करणार कारण ह्या बुवांसाठी माझ्या एक गाणं माझे मित्र आहेत. जर पेटी जावा दुःखाडवायला मित्र माझे झोमला 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 हे स्वर कशा कशा वाजवले जातात हे बघा.
भूषण भिसे या माऊलीकडनं 51 रुपयाचं बक्षीस झालेला जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. छाती जरा वाढव आम्ही होती रूपाचा निवृत्तीना बाहेर बिचारे गेले वाडेकर जगन्नाथ वाडेकर काय आवाज आणि काय गाय बाळासाहेब वाडेकर परत हे जगन्नाथ वाडेकर ऐक आणि आमचे कृष्णा पवार माणसं आता होणार नाही. निवृत्तीना बाहेर त्यांनी गायलेला अभंग तीच चाल चांगली चाल वाटली म्हणून मी घेतलं. ज्याचं चांगलं आहे ते घ्यायला हरकत नाही, चांगलं आहे. पण ही चाल मी घेतो म्हणून हे माझी निंदा करतात. प्रत्येक डबल पार्टी युट्यूबला आहे. आवडे हे सुरुवातीपासून काय त्याला हवा मिळाली. आवडे हे रूप काय असतंच काय काय झालं. तुमको आवडे हे रूप आवडे हे रूप गोजी वेस. हा उपासा ना बरा हरपाचा गेला तर काय आवडे हे रूप किती वर्ष झाली गोजी वेस. आवडे
चिदानंद भावते कैलासवासी कृष्णा पवार बुवा आई भजन सम्राट बंधू सावंत बुवा त्यांच्या पट्ट शिष्या अंकिता गावडे आणि त्यांची मंडळी या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या वाजवा.